तिकडे तुम्ही बघू शकता स्टेशनला एक गाडी लागलेली आहे उभी, क्रॉसिंगला थांबले. सो अशा प्रकारे आता आपण वेटिंग करतो आहे करबोळी टनलमधनं बाहेर येताना वंदे भारत एक्सप्रेस. तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा. सो गाईज अशा प्रकारे आता ट्रेन आलेली आहे वंदे भारत एक्सप्रेस. सो आता मी पण फुल एक्सायटेड आहे बघायला. आणि आता तुम्ही पण बघा समोरनं येते आपल्या करबोळी टनलमधून आता बाहेर येईल. सो हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे राजेश पचकोडे ब्लॉग्स. तर मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल हा इकडे कुठे काय आला आहे. इकडे कुठे काय म्हणजे सांगतो, या दाट जंगलातून, दाट नाही जंगल, नॉर्मल आहे, रस्ता आहे तो. सो आपण चाललो आहोत आज आपल्याच करबुडी गावातील एक टनल पाहायला. कोकण रेल्वेचा टनल पाहायला आलो आहे आपण. आणि करबुडी टनल, ज्याचं नाव आहे करबुडी टनल. सो तो बघण्यासाठी आपण आलो आहे. करबुडी टनल आपल्या भारतामध्ये 1 नंबरला होता. सो पीर पंजाल जेव्हा टनल झाला त्याच्यानंतर आपला टनल 2 नंबरला गेला. कारण का तो मला वाटतं 11 किलोमीटरच्या वरती आहे. आणि हा आपला जो आहे तो 6.5 किलोमीटर आहे. सो ठीक आहे, तो पण आपल्या भारतातच आहे. 11 किलोमीटर आहे, तो पण आपल्या भारतातच आहे, काय विषय नाही. सो आता आपण पाहायला आलो आहे. आणि आलो आहे तर म्हटलं एक चांगला व्ह्यू कॅप्चर करता येईल असं घेऊया. म्हणजे करबोळी टनल आणि प्लस वंदे भारत एक्सप्रेस तिथेसुद्धा आपण कॅप्चर करूया. सो गाईज अशा प्रकारे आपण आता पोचलो इथे टनलच्या बाहेर. आपण आता आपल्या करबोळी टनलच्या बाहेर बघा, हा जो आहे तो भोके रेल्वे स्टेशनच्या समोरचा व्ह्यू आहे. आणि तिकडून लाजूळ, म्हणजे लाजूळला बाहेर पडतो त्या साईडला. सो असा लाजूळ आणि भोके गावाच्या बरोबर मधोमध आपला जो टनल आहे तो बांधला गेला आहे. आणि जबरदस्त असा व्ह्यू इथला आहे. आणि ह्या टनलला 6.5 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. आणि 6.5 किलोमीटरचं अंतर असल्यामुळे ह्याला एअर एक्झॉस्ट होण्यासाठी मध्ये 3 विहिरी आहेत. म्हणजे मधली एक जी विहीर आहे ना, 3 सेंटरमधली, म्हणजे टनलच्या बरोबर मधोमध जी विहीर आहे त्या विहिरीला व्हेंटिलेशनचं यंत्रणा लावलेले आहेत. तो एअर एक्झॉस्ट होण्यासाठी यंत्रणा लावलेल्या आहेत. आणि अशा प्रकारे ते व्हेंटिलेशन केलं जातं. आणि एअर जी आहे ती बाहेर आणि आत बाहेर केली जाते. आणि आता आपण आहोत इथे. तर गाईज आता थोड्याच वेळात वंदे भारत येण्याची वेळ झालेली आहे वंदे भारत येण्याची. आणि आता येईल थोड्या वेळात. आणि तिकडे तुम्ही बघू शकता स्टेशनला एक गाडी लागलेली आहे उभी, क्रॉसिंगला थांबले. पहिले वंदे भारतला सोडणार आणि मग ती जाणार. सो अशा प्रकारे आता आपण वेटिंग करतो आहे. आणि आता तुम्हाला दाखवीन इथला व्ह्यू करबोळी टनलमधनं बाहेर येताना वंदे भारत एक्सप्रेस. तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा. जवळ राहणं सुरक्षित नाही आहे, त्याच्यापासून बऱ्यापैकी अंतर आहे आपल्याकडं आणि आपण थांबलेलो आहोत. सो गाईज अशा प्रकारे आता ट्रेन आलेली आहे वंदे भारत एक्सप्रेस. सो आता मी पण फुल एक्सायटेड आहे बघायला. आणि आता तुम्ही पण बघा समोरनं येते आपल्या करबोळी टनलमधून आता बाहेर येईल. सो तुम्ही ती नक्की त्या व्ह्यूची मजा घ्या आणि बघा आता. तर गाईज ट्रेन आलेली आहे वंदे भारत. हॉर्नचा आवाज ऐकला तुम्ही. गाईज अशा प्रकारे गेलेली आहे ट्रेन. बऱ्यापैकी वेग होता, सो त्या वेगाने गेलेली आहे. आणि बाजूला जी आहे ती नेत्रावती एक्सप्रेस, ती आता आपल्याला स्किप करताना दिसेल व्हिडिओमध्ये. तर तिचासुद्धा हॉर्नचा आवाज ऐका तुम्ही आता. बघा वंदे भारत स्किप झालेलं आहे भोके स्टेशनला. आणि आता नेत्रावती एक्सप्रेस डिपार्चर होईल. तर चला गाईज, बाजूला जी नेत्रावती एक्सप्रेस आहे 16346 आता ती निघणार आहे काहीच वेळात. नेत्रावती एक्सप्रेस आता हॉर्नचा आवाज येईल तुम्हाला. ती जी लूप लाईनला उभी आहे. गाईज नेत्रावती एक्सप्रेस पण निघाली आहे आणि आता आपण तिलासुद्धा कॅप्चर करतो आहे. ती बघा सापासारखी येते पुढे पुढे.
सो गाईज करबोळे टनलमध्ये नेत्रावती एक्सप्रेस एंटर झालेली आहे आणि आता ती अशी काय स्किप करणार आहे. सगळ्या दोन्हीसुद्धा गाड्या गेलेल्या आहेत आणि आता आपण इथून सुद्धा निघूया. तर अशा प्रकारे आपला आजचा छोटासा व्हिडिओ होता. सो चला भेटू डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय अँड टेक केअर. सो गाईज अशा प्रकारे कोकण रेल्वेने भरपूर अशी मेहनत घेऊन बनवलेला आज असं नाही की सगळं भरपूर अशी कोकण रेल्वेला अडथळे आले. सो ते अडथळे पार करून सामोरे जाऊन त्यांच्या हा एक रूट त्यांनी कम्प्लिटली पुरा केला आणि त्याच्यामुळे इथून आपल्याला रत्नागिरीतून मुंबईला किंवा मुंबईतून इकडे यायला मार्ग सोपा झाला. सो ट्रेन मार्फत म्हणजे कोकण रेल्वेच्या मार्फत. आणि ह्या टनलने आपल्या करबोळे टनलनी एशियातली किंवा आपल्या भारतातला पण म्हणूया आपण सर्वात लाँगेस्ट टनल हा आहे. सो म्हणजे हा सर्वात लाँगेस्ट टनलमध्ये हा सुद्धा एक टनल काही टॉप 5मध्ये येतो. आपल्या भारतातली एक हिस्ट्री म्हणू शकतो कोकण रेल्वेची. सो चलून शाप पूर्ण घाट आहे चालायला वरती याला आणि वरून व्ह्यू असा येतो. जास्त आपण पुढे जाऊ शकत नाही. आता आपण निघूया. भेटू आपण डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय अँड टेक केअर.